नमस्कार फ्रेंड्स, मी निकिता स्वागत करते तुमचं सगळ्यांचं निकिताज ऑल अबाउट मध्ये। आज मी तुमच्या बरोबर कटलेटची रेसिपी शेअर करत आहे। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते। चला तर मग इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्यानंतर 2 चमचे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत। याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता। अर्धा चमचा मी इथे सफेद तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरे आहे, 1 चमचा ऑरिगॅनो आहे, चवीनुसार मीठ आहे, अर्धा चमचा मी इथे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे, 1 छोटा तुकडा लिंबाचा आहे, त्यानंतर इथे बटाट्याचा किस घेतलेला आहे, मी 1 बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्यानंतर कोथिंबीर आहे आणि अर्धी वाटी चीज आहे। मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालते आणि त्यामध्ये हे जिरं आणि सफेद तीळ आहेत ते घालून घेते। थोडंसं परतवून घेऊया आपण। जिरं थोडंसं फ्राय होऊन द्यायचं। त्यानंतर ही आलं लसणाची पेस्ट घालते। हे चिली फ्लेक्स घातलेले आहेत, ऑरिगॅनो घालते, अर्ध घालते मी, आता अर्ध थोडं ठेवून दिलं। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया। 1 वाटी रवा आहे म्हणून मी 1.5 ग्लास पाण्याचा घेतलेला आहे। छान याला उकळी येऊन द्यायची। हे बघा, मी याच्यावर झाकण दिलं होतं, छान उकळी आलेली आहे पाण्याला। आता त्यामध्ये मी हा जो रवा आहे तो घालते आणि छान मिक्स करून घेते। आपल्याला मस्त हे शिजवायचं आहे। जर तुम्हाला कमी स्पायसी हवा असेल तर तुम्ही चिली फ्लेक्सचा कमी यूज करा आणि जर तिखट हवा असेल तर मी सांगितलं तितकं प्रमाण तुम्ही घेऊ शकता। आता आपण बघूया, आपलं मिश्रण मस्त शिजलेलं आहे। एकदा मी छान हलवून घेते हे। अशा प्रकारे छान शिजवून घ्या आणि आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि आपण आता याला थंड करून घेऊया। आता हे मिश्रण छान थंड झालेलं आहे, त्यामध्ये हा 1 वाटी बटाट्याचा किस घालते मी, त्यानंतर कोथिंबीर आहे ती घालून घेते सगळी। हा जो लिंबाचा तुकडा आहे तो पिळते मी त्याच्यामध्ये, थोडासाच लिंबू घेतलाय मी, 1 छोटा तुकडा, आणि त्यानंतर हे चीज आहे अर्धी वाटी ते घालते आणि थोडेसे ऑरिगॅनो आपण आता घालणार आहोत। आता हे छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता मी इथे सगळ्या मिश्रणाचे कटलेट तयार करून घेतलेले आहेत। मी ह्या शेपने केले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवा तसा शेप देऊ शकता। आता मी छान हे फ्राय करून घेते, तेलही तापलेलं आहे आपलं। एक 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 सोडून घेते मी। तुम्ही बघू शकता आपले कटलेट छान फ्राय झालेले आहेत। अशा प्रकारे तळून घ्या, मस्त क्रंची झालेले आहेत। आता मी सगळे कटलेट फ्राय करून घेते। आता यामध्ये मी थोडा चाट मसाला स्प्रिंकल करून घेते आणि बघा खाण्यासाठी एकदम रेडी आहेत। आता यांची आपण प्लेटिंग करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले कटलेट एकदम खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। हे तुम्ही स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता आणि लहान मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता। खूप छान लागतात, एकदम चविष्ट लागतात। आता आपण याची टेस्ट करून बघूया। ये विराज। खूप मस्त आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।